नमस्कार. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणाला आज तुम्ही कुठे निघाले, तर चला आता आम्ही निघालो आज मुंबई दर्शन करायला. तर आज आता बघा आम्ही स्टेशनवरून आता गाडी आली, आता बसलो लोकलमध्ये आणि इथं बघा आरोही बसली पाठीमागं. पूर्ण गाडी शनिवार असल्यामुळं पूर्ण खालीच आहे, त्याच्यामुळे गर्दी काही नाही. आम्ही आता उतरलोय चर्चगेट स्टेशनला. आम्ही चालत चालत निघालेलो आहे. चला म्हणलं पायी दर्शन करावं. टॅक्सीने तर काय नेहमीच आपण जातोय. तर इथं आलं एक मंचुरियनवाला. आमच्या आदित्य बाबांनी काही नाश्ता नव्हता केला, तर तिथं त्याला मंचुरियन घेतलं. तर आता आम्ही आलेलो आहे पुढं चर्चगेट, एकदम चर्चगेटच्या मेन सिटीमध्ये. आम्हाला आता रस्त्यामध्ये तर एक मस्त असं चौक दिसला, तिथं छान आम्ही फोटो असे काढले. आणि इथं आलो एक शोरूम होतं लेडीजचं. तिथे तर काय फोटो काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे बाहेर आम्ही असं एकदम असं नाही का पेंटिंग केलेले पोस्टर होते, तिथं आम्ही विचारलं वॉचमॅनला तर काढू शकतो का? ते म्हणले काढा एखाद फोटो, परमिशन नाहीये. तर आम्ही फोटो काढले, मला खूपच आवडले. मस्त एकदम पेंटिंग उभे उभे केलेले होते. ते उन्हामुळे काही जास्त बरोबर आले नाही, इतकं सुंदर पेंटिंग आहेत ना. हे बघा फ्लावर एकदम उभे उभे केलेले आहे. तर पुढे आलेलं आम्ही इथं एकदम मुंबईमधली चर्चगेटमधली लायब्ररी. ही गव्हर्नमेंट लायब्ररी आहे आणि इथं भरपूर लोक असे अभ्यासाला येतात. आणि इथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे फी वगैरे नाही. आणि इथं बघा मेन म्हणजे इथं पिक्चरची शूटिंग होतात. तर पाहिलं असं तेजा पिक्चरची शूटिंग इथंच होती, झाली होती. त्याच्यानंतर आम्ही चालत चालतच निघालो गेट ऑफ इंडियाला. आणि थोडंसं 5च मिनिटं अंतरावर इथून गेट ऑफ इंडिया. आम्ही टॅक्सी काय म्हणलं नको आता, इथल्या इथं काही टॅक्सीवाले पण 2-3 आम्ही थांबवले, पण काही थांबले पण नाही. तर आम्ही पायीच निघालो. पोरांना पण मजा येत होती, रस्त्याने पूर्ण गर्दी होती. तर आलो आम्ही आता गेट ऑफ इंडियाच्या इथं. तर इथं एक मस्त फुगेवाला होता. तर इथं फुगे, माझ्या मामाची मुलगी फुगे घ्यायला थांबली. तर तिला आवडलं होतं फुगा, मग घेतले तिने फुगे. तोपर्यंत मुलं काही पुढं गेलेली होती आणि मला बघा निघालंय पुढं पुढं. आता गर्दीच गर्दी, आता काही लांब लांब जाण्याचं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर मग हे लोक काय केलं, पुढे गेली निघून. आणि इथं मग मी मुलांनी काही नाश्ता नव्हता केला, तिथं मग मी मुलांना इथं बघा गेट ऑफ इंडियाची इथं मस्त असं कॅन्टीन आहे, इतकं छान छान असतात ना. 2-3 वेळेस तुम्ही मुलांना घेऊन दिलेलं आलं की इथूनच एकदम सगळं प्रकारचं भेटतं आणि छान एकदम. इथंच मुलांना मी बर्गर घेऊन दिला, बसलेत खात. आणि मामाची मुलं मामा मामी गेलेत एलिफंटा बघायला. तर त्यांना उशीर लागणार होतं, तर मी मुलांना नाश्ता दिला आणि आता आम्हाला घरी जायचं होतं. आता आम्ही टॅक्सीने आलो, इथं आम्ही टॅक्सी पकडायला आलो. इथं आम्ही ताजमहल हॉटेलच्या पुढे आलो. मुलं खात खात तिथं बसून काही कंटाळा आला, ते इथं म्हणजे चौपाटीला असंच हॉटेलच्या समोर आलो आणि मुलं खात बसले. ते बघा ताजमहल हॉटेल जवळच एकदम शूटिंग. इतक्या वेळेस तिथे पण इतक्या जवळ कधी गेली नव्हती, कारण की गेट ऑफ इंडियाहून आम्ही लगेच फिरायचो. तर एकदम चौपाटीहून आलो आणि त्याच्यानंतर आम्ही टॅक्सी पकडून आलो नरिमन पॉईंटला. तर नरिमन पॉईंटला इथं मुलांना गेट ऑफ इंडियापेक्षा इथं जास्त त्यांना आवडलं. इथं बघा एकदम छान, आणि 4 वाजले होते तर वातावरण ऊन पण एवढं काही नव्हतं आणि हवा बिवा मस्त एकदम छान. तर बसले मुलं चौपाटीला बघत. आरोही म्हणत होती मम्मी संध्याकाळी जाऊया आपण. आणि बघा इथे सूर्य डुबताना किती छान एकदम वातावरण दिसते. म्हणलं चला आता एक छानसा व्हिडिओ काढावा इथं. आणि मुलांना काही इथं काही जास्त खाऊ बिऊ पण काही विकायला पण नव्हतं, काही नव्हतं. आणि आधीच मुलांनी आता बर्गर खाल्ला होता, त्यांना काही नाही वाटलं. आणि तिथून काही स्टेशन जवळच होतं, तर आम्ही आलो चालत चालत आणि बसलो लोकलमध्ये. आणि मुलं थकली होती, तर म्हणलं चला आता जवळच आहे, काही एवढं काही लांब पण नाही. तर बसलेच होते एकदम, काय बोला ना काय हसा ना. आजचा व्हिडिओ कसा वाटला